तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आलोय आज आंबेगाव मैदानावरती येवला तालुक्यामध्ये। तर एकदम टॉपचं मैदान आहे, बघू शकता गाड्या चालले आता एकदम टॉपचं मैदान। एकदा तुम्ही ना पंच कमिटीला विचारून घ्या कशा गाड्या चालत्या कशा नाही, कितीपर्यंत डिपॉझिट जमा होते ते बी विचारून घ्या तुम्ही। विशाल भाऊ नमस्कार। नमस्कार। गणू सांगा कसं मैदान कसं भरलंय आज? आमच्याकडे मैदान आज एकदम टॉप भरले, भरपूर गाड्या आलेले आहे। आमच्याकडे दर गुरुवारी अड्डा असतो, सगळ्यात मोठ्या गाड्या आमच्या अड्ड्यावरती उतरतात। येवला तालुक्यामध्ये एक नंबरचा अड्डा होता आमच्या, आणि नाशिक जिल्ह्यातलं आमदार केसरीचं 3 नंबरचं मैदान आहे आमचं टॉपला। हो, पाठी वगैरे किती पाऊस येऊ द्या काही येऊ द्या, एक नंबरची पाठी फुल पावसामध्ये सुद्धा गाडी होऊ शकते। शर्यत चालते आमच्याकडं, पावसाचं काही अडचण नाही। आणि निर्णयाच्या बाबतीमध्ये ना 100% आपल्या भरोश्यावर या निर्णय हा योग्य होणार म्हणजे होणारच 100%। तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण 3000 सबस्क्रायबरची एकदम जवळ आहे, एकादशी पर्यंत 3000 सबस्क्रायबर झाले पाहिजे आपली एवढी व्हायला पाहिजे भाऊ, असं वाटतंय मला। कारण की मेहनत मध्ये काही कमी करत नाही आपण। बाकी धन्यवाद, भेटू पुढे व्हिडिओ मध्ये। गाड्या सुटल्या, 500 रुपये दे, 500 रुपये। सचिन ड्रायव्हर वन साइड निघाला, तांबड्याचा सचिन ड्रायव्हर म्हणते नाद नाही करायचा। हिंद केसरी ड्रायव्हर सचिन भाऊ नाद करते काय पुढं? बैल गाड्या सुटल्या, बैलांच्या गाड्या। अरे रे रे रे, बाहेरची गाडी लय पळली रे, दिला अंतर। सुटल्या गाड्या, एकामेकाच्या पाठीमध्ये एकमेक घुसला असं विचार। गाड्या सुटल्या, एक गाडी बाहेर परत आली मध्ये, पण लय अंतर दिलं गाडीनं। गाडी तरी 2-3 छकड्यानं पुढे पळती। अमोल भाऊ गीते नाद नाही करायचा, गीते म्हणते गीते। नमस्कार निखिल भाऊ परदेशी आणि सचिन मोरे यांची जुगलबंदी होती आज। निखिल भाऊ यांचा बैल बघा बादशाह, काळजाच तुकडा एकदम। सचिन आपल्या शिंगराचं काय नाव आहे? लकी। लाखो दिल की धडकन पब्लिकचं भिताड नाद करते का? नांदगाव गाडी आतून झाली बाहेरून झाली? अंतर देऊन आतून झाली। एक झाली का अजून बाकी? दुसरी बाकी का? पहिली आपली झाली आतून? कसं अंतर कसं होता? खूप अंतराने झाली। किती छकड्याचा अंतर होता? अंतर विचारू नका, फुल अंतर देऊन मारली एकदम। तशी शूटिंग आपल्याला मोठ्या कॅमेरामध्ये पण आलेली आहे, बघू शकता तुम्ही, काय विषय नाही। पंच कमिटी बघा नाद करते काय, आंबेगावचं नियोजन यावंच लागतंय। आंबेगाव अड्डा आतल्या गाडीनं अंतर दिला, आतल्या गाडीनं। गाड्या उडाल्या। आतल्या गाडीनं अंतर दिला।
गाड्या गाड्या सुटल्या. अरे रे काटका सर्विस आहे. अरे आतली गाडी झाली. आतली एकदा निर्णय बघून घेऊ पंच कमिटीचा. सुटली गाडी. सिंगल गाडी सुटली. बिनजोड. जोड नाही गाडीला. जोड नाही. बैलांचे सिंगल. बिनजोड. नमस्कार पैलवान अर्जुन भाऊ. नमस्कार. कुठली गाडी अर्जुन भाऊ? येवला एरंडगाव बाबुळगाव. जुगलबंदी वा. जुगलबंदी काय घोडेचं नाव काय? श्यामा. माऊली. केसरी माऊली. कोण होत जोड? दहेगाव मनमाड दहेगाव. गाडी आतून झाली बाहेरून झाली? बाहेरून अंतरात झाली. अजून गाडी बाकी एक एक झाली. मैत्रीपूर्ण लढत आहे ना? ड्रायव्हर कोणी? धन्यवाद. नमस्कार भाऊ. कुठली गाडी? सावळी नायगाव जुगलबंदी. सावळी नायगाव जुगलबंदी. काय बैलाच नाव काय? पोळे. घोड्याचं? धर्मा. कोण जोडत तुम्हाला? लासलगाव हरिभाऊ. गाडी आतून झाली बाहेरून झाली? दोन्ही झाले. काय ड्रायव्हरचं नाव काय आपल्या? विशाल ड्रायव्हर. नमस्कार भाऊ. हिंदकेसरी ड्रायव्हर आहे का? 100%. लय मोठा मान आहे. धन्यवाद भाऊ. गाड्या सुटल्या. डोकं याला खाली बसव. अरे वन साइड निघाला रे बाहेरचा. सिंगल आहे. बघा बिनजोड कशी आहे. बिनजोड बघा. बिनजोड. शिकवण आदतला शिकवण पा कशी. गाड्या सुटल्या. काय रे उगले काय आणलं? मामा आतली गाडी झाली. आतली अंतराव झाली. गाड्या सुटल्या. आतली गाडी झाली. आतली ही गाडी आली कुठली? पांडू भाऊ भवर. येवला मार्केटचे मोठे व्यापारी पांडू भाऊ भवर बाळापूरकर आणि त्यांच्यासोबत वारुळे पाटील. आतली गाडी झाली. गाड्या सुटल्या. आतल्या गाडी भूषण पवार. नाही आतल्या गाडी माहिती कुणी आतूनच. हा म्हणजे बाहेरचीच गाडी. काही होऊ शकतं भाऊ. आता निर्णय पंच कमिटीकडे राहील. आतली गाडी दिली. आतली गाडी
आतली दिली कोणती दिली? इकडची दिली? बाहेरची गाडी दिली का? बाहेरची गाडी दिली, बाहेरची. कुठल्या रे गाड्या? सिंगल आहे रे. बाहेर गेली की गाडी? अंतर दिला. नमस्कार मंडळी. तर इथं आंबेगाव मैदानामध्ये ना खास मुंबईवरनं बैल आले, 5 बैल आले गडागप्पा. तर 250 किलोमीटर अंतर लांबून आलेले आहे ते. आपण बघू शकतो त्यांना. बाबा काय नाव तुमचं? जयवंत हरजीराव मोरे. जयवंत हरजीराव मोरे. मोरे. किती बैल आणले बाबा तुम्ही? 5 बैल आणले. 5 बैलांच्या गाड्या आले. 2 बैलामध्ये झाले. 2 बैला झाले आणि 1 घोड्यामध्ये पळवला. हां, सर्व 4 तिन्ही गाड्या झाल्या त्यांच्यावाल्या. 5 बैलाची गाड्या झालेल्या आहे. हे बघा ड्रायव्हर बघू शकता. काय नाव भाऊ तुमचं वालं? माझं नाव फैजल ड्रायव्हर. फैजल ड्रायव्हर, इंदकेसरी ड्रायव्हर, मुंबई केसरी. किंग फैजल ड्रायव्हर. हां, हरण्याची गाडी मी हाकलतोय. यो हरणे आहे ना, याचा वाला हरणे. किती जाती बुवा? हरण्या पुरा झालेला आहे आणि हरण्याचा लकी नंबर आहे 40-50. 40-50 नावाने हरण्याला पळवतो. जयवंत हरजीराव मोरे त्याचे मालक आहेत बैलाचे. आणि बैलाचा विचार केला तर मुंबईमध्ये सर्व टॉपच्या गाड्या ठोकलेल्या आहेत. बिनजोडच्याच गाड्या आम्ही खेळत असतो. पण कसं आहे, मुंबईमध्ये पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामुळे आम्ही इथे घोडा बैलात आणला बैल. पण इथे पण बैला शरद झाली. म्हणजे या ठिकाणी आता मुंबईचा विचार केला आणि नाशिकचा विचार केला तर आज बैल आमचा इथे 105वी ही शरद आहे आमची. आणि 105 वेळा गुलाल घेतला. हा 105. आणि मुंबईमध्ये विचार केला तर 102 शर्यती आमच्या बिनजोडच्या झालेल्या. अजून एकही गुलाल बैलाचा पडलेला नाहीये. अरे बापरे, वा. आणि याच्या जोडीला पिसेकरांचा सुलतान पलतोय पब्लिकनी आणि हरणे आमचा आतून पलतोय. कधी कधी घरची गाडी जर बिनजोडला नाव असलं तर घरच्या गाडीला आम्ही पलवतो. हरणे आणि सस्सा. हा ससा ना. हे बघू शकता ससा. ही घरची गाडी पळते. घरची गाडी पळते. कोणते बैल आणले तुम्ही? बैलाचं नाव सांगू शकता? हरण्या, ससा, मारी. हा मारी ना. हे बा खूप ॲग्रेसिव्ह बरं का मारी. हा मारी. आणि यो ओम्या. तो सरदार. हे बघा काळा बघू शकता. एक पळायला गेलाय घोडा बैलामध्ये पळायला गेलेला एक तो सरदार. ओम्या. पण विचार केला ना तर बिनजोडच्या टॉपच्या गाड्या ठोकणारा एकमेव हरण्या. जर हरण्या जरी माग असला, मागाचा समोरची गाडी जरी पुढे निघून गेली तरी पण धाग्यात गाडी खेचणार तर गाडी मारणार असा हरण्या आमचा. अरे वा. भाऊ तुम्हाला हे मैदान कसं वाटलं भाऊ? आंबेगाव मैदान मला एकदम चांगलं वाटलं. कारण की ज्यावेळेस आमची लोक या ठिकाणी रात्री आली होती, पहाटे आली, त्यावेळेस कंपल्सरी अर्धा ते 1 तास पाऊस पडला होता. पण त्यानंतर आम्ही विचारलं का दादा काय मैदान होईल का? आम्ही एवढा लांबचा प्रवास करून आलोय. पण त्यानंतर ना 1च्या नंतर असं वाटलं का या ठिकाणी मैदान 100% होणार. आलो पब्लिक पाहिली तर बाबा मुंबईपेक्षा जास्त पब्लिक दिसू लागली आम्हाला. आणि अप्रतिम नियोजन केला आणि अप्रतिम नियोजनला बोला 100% नियोजन इकडूनचा 1 नंबर झाला आणि नियोजन करून दाखवला. आणि पब्लिकचा साथ पण सुद्धा हे अप्रतिम असते. शरद कितीची पण असो घोडा बैलामध्ये, पण या ठिकाणी नियोजनाला दाद द्यायला लागेल, सेल्यूट द्यायला लागेल इकडूनच्या लोकांना. धन्यवाद. आतली गाडी पुढे निघाली. गाड्या सुटल्या. खाली उतरा लवकर उतरा. अहो नाही अजिबात नाही, खाली उतरा तुम्ही. बाहेरची गाडी झाली. गाड्या सुटल्या. आतली गाडीने अंतर दिलंय. अंतर पाहून घ्या. अरे गाड्या सुटल्या. गाड्याला साईडला वा, नाही तर होईन सुंबळ काय त्याची.
अरे आतली गाडी झाली रे 100%. गाड्या सुटल्या, बैलांच्या गाड्या. गाड्या सुटल्या. अरे फोकस होय रे. आतली गाडी लय अंतरावर. आतली गाडी लय अंतर देतीये. झाली आतली गाडी झाली. नमस्कार. नमस्कार. कुठली गाडी? मुखेड गोंदेगाव. काय घोड्याचं नाव काय? राजा. आणि बैलाचं? सम्राट. कोण जोडत तुम्हाला? कुंभारी. गाडी आतून झाली बाहेरून झाली? आपल्या आतून झाली. बाहेरून बाकी गाजू? बाकी गाजू. कोण ड्रायव्हर कोण होतं? पप्पू रणशूर. हिंदकेसरी ड्रायव्हर आहे का? 100%. हा ना. अंतर कसं होता? दोन छकड्याचं अंतर होता का? मैत्रीपूर्ण लढत आहे तुमच्या 100%. संबंध व्यवस्थित आहे ना? चालेल. प्रेमाचे संबंध असेच संबंध ठेवा तरच मजा आहे खेळामध्ये. धन्यवाद भाऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार. कुठली गाडी? पिंपळगाव नजीक लासलगाव. हा पिंपळगाव लासलगाव मध्ये ना? पिंपळगावची लासलगाव मधले. कोण जोडत तुम्हाला? वडगाव. कोण गाडी अंतर आतून झाली बाहेरून झाली? आतून झाली का बाकी का बाहेरून? बाहेरून बाकी. काय घोड्याचं नाव काय आपल्या? वरून. आणि बैलाचं? बबल्या. किती दाती? 6 दाती. खास पळाला बरं का? बाहेरून बाहेरून पळवणार दोन्ही बाजूनी. आता आतून पळाला आहे ना? आता बाहेरून पळेल. बाहेरचं गुलाल हार्दिक अभिनंदन बाबा तुम्हाला. बाहेरचं गुलाल बी तुम्ही नक्की करा. धन्यवाद. जालो मामा म्हणतात. जालो मामा. येवला वायजापूर. विषय खोल. साधा दिसतो माणूस पण माणूसला डेंजर. नाद नाही करायचा. जालू मामा म्हणते. जालू मामा बैलगाडा क्षेत्रातील एकदम नामांकित नाव. जालू मामा म्हणते. गाड्या सुटल्या. काय माहिती जालू मामाची कोणती? म्हणले टॉपच्या गाडी दिसते बरं भाऊ. हा वारे आतला बैल. बाहेरचा बी अंतर देऊ शकतो भाऊ, पण आतला पुढे दिसतोय हातभर. आतलीच गाडी झाली शक्यतो. कोणती आहे गाडी भाऊ? एकदा पंच कमिटीचा निर्णय असू शकतो हा. आतली गाडी झाली. आतली गाड्या सुटल्या. बैलांचा विषय एकदम टॉपचा विषय भाऊ. आंबेगाव अड्डा म्हणते. आंबेगाव अड्डा. नाद करायचा नाही. यावाच लागतं एकदा तरी आंबेगाव अड्डा. पहिलं बैल आणा नाही तर घोडा बैल आणा. विषय खोल. अरे झाली रे आतली गाडी. आता दिदी चकरली गाडी. अरे रे चकरली पण होईन तरी गाडी. आताच दोन्ही आताच गाड्या सुटल्या. सिंगल विषय दिसतोय हा. हा बैल पळतोय भाऊ. गाड्या सुटल्या. गाडी मग गाडी कोणती गाडी होईल? आतली गाडी होईल ना आता. आतली गाडी पुढे निघाली. पाठीच्या बाहेर गाडी निघाली तर गाडी बाद. मग पुढे येऊ नाही तर मागे येऊ. काही विषय नाही. कर भाऊ. नमस्कार. कुठले बोलता तुम्ही? लासलगाव. प्रॉपर लासलगाव. काय बैलाच नाव काय आपल्या? अर्जुन. हो. आदत किंग पब्लिक. आदत आहे अजून? हो आदत. पब्लिक फुल पब्लिक किंग.
घोड्यामध्ये पळवला ना? गोड्यामध्ये कोणत्या गाडीमध्ये पळवला? नांदगाव साकुऱ्याची गाडी जोड होती आणि तळेगावच्या घोड्यात आज जुगलबंदी करली होती आपण आतून पळाला बाहेरून पळायला पब्लिक किंग गाडी त्या पाठीत जाऊन बाहेरून येऊन मग गाडी मारली ऑसरिंग पब्लिक. काय विषय नाही. किती अंतर होता? अंतर भरपूर होता पुढं. 2-3 जोड पण होते म्हणलं तुम्हाला? नांदगाव साकुरा. नांदगाव साकुरा. मोठा नांदगाव. भाऊ आपण 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये उतरवलं का? हो, पिंपळगाव बसवलं 3 फेऱ्याच्या मैदानाला आपली 42 नंबर गटाला गाडी होती. किती नंबर मध्ये? कोणत्या तासात 3 नंबर तासाला गाडी होती आपली. पिंपळगाव बसवलं युवा हिंदी केसरी मैदान झालं त्याच्यात. गट पास केला. हो, एवढ्या ओपनच्या बैलांना दोन्ही आपले आदत वासर होते घरचे जुगा. एवढ्यांना टाकून 2 शेकडे गाडी आपली पुढे पळत होती गटाला सुद्धा. काय विषय. त्याच्यानंतर 6 मैदान झालं गट पास, तिथं सुद्धा गट टू फायनलला आपण 1 नंबर केलेला आहे. आणि आपलं नियोजन झालं होतं, काही कारणास्तव पेडगावचं थोडं कॅन्सल झालं. त्यात पेडगावला सुद्धा आपलं वासरू दिसणार होतं. पुढल्या वेळेस नक्की दाखवा. नक्की 3 फेऱ्याच्या मैदानाला वासरू जाणार 11 तारखेला. तयारीला राहा तुम्ही. 100% तयारी चालू आहे. तुमचा आशीर्वाद राहू द्या फक्त. बास का शेट, काही विषय नाही. 100% काही विषय नाही. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. सुटल्या सिंगल गाडी बैलांचा विषय. एसपी कुठला आहे? सावरगावचं एसपी गेला दुसऱ्या पार्टीमध्ये. ड्रायव्हर स्वतः मालक आहे बरं काही एसपीचे. गाड्या सुटल्या. आंबेगाव अड्डा नाद करते काय? यावंच लागतंय आंबेगाव अड्डा. बैल आणा नाही तर घोडा बैल आणा. विषय कोले क्वांटिटीचा विषय इकडे निर्णय एकदम पक्का. काय अरे बापरे, बाहेरची गाडी निघाली पुढं. बाहेरच्या गाडीने 2-3 छकड्याचं अंतर. नाद करते काय? यावंच लागतंय. तुफान अंतर. अरे बैलाची गाडी सुटली रे सिंगल. नाद करतो काय? यावंच लागतंय आंबेगाव अड्डा. जेवढ्या टॉपच्या गाड्या नाशिक जिल्ह्यामधल्या आंबेगाव अड्ड्याला या. नादच करतो काय? विषय असा आहे. पहा कसे बैल पळत्या. बैल आणा नाही तर घोडा बैल आणा. विषय खोल आंबेगाव अड्डा. सर्व चालतं आम्हाला. नाद करते काय? यावाच लागतंय आंबेगाव अड्डा. गाड्या सुटल्या. भूषण ड्रायव्हर आतल्या गाडीवर. आता गाडीवरती भूषण ड्रायव्हर सावरगावकर. अरे बाहेरच्या गाडीने अंतर दिला पुढे आल्यावरती. 1 शेकड्याचं अंतर डायरेक्ट. गाड्या सुटल्या. बैलांच्या गाड्या. अरे गेली बाहेरची गाडी बाहेरच गेली. 160 500 पुढे निघाली. एक आदत आणि एक बैल. सच्चाई हा. सचिन मोरे ड्रायव्हर धांबोडा. उपरना काढून विषय हिंदकेसरी ड्रायव्हर आहे भाऊ. नाद नाही करायचा. सचिन मोरे. नमस्कार. कुठली गाडी? कुंभारीची. काय नाव तुमचं? योगेश गंगाळे. काय बैलाच नाव काय आपल्या? शिवा. किती दाती बुवा? 4 दाती. घोड्याचं नाव काय आपल्या? शंभू. गाडी आता कोण सोडत तुम्हाला? आम्हाला सुनू आता शिंग याचा मुखेड गोंदेगाव. मैत्रीपूर्ण लढत आहे ना? मैत्रीपूर्ण. एकदम चांगले संबंध. एकदम चांगले. बैल आतून पळाला बाहेरून पळाला? आतून पळाला. बाहेरून बाकी का? नाही. एक झाली का? एक झाली. दोघांची एक झाल्या. ड्रायव्हर कोण होता आपल्याला? सीताराम भाऊ. गाडी किती अंतर होती भाऊ? गाडी दांडी फिरून झाली. चांगली 2-3 छकड्याचं अंतर असेल. धन्यवाद हो. सुटल्या रे गाड्या. 500 निघाले 500. अरे पण गाडी कुठे? सिंगली गाडी फाकली एक बुडामध्ये. काय जोड होता काय आताचा? बैल रे जोड नव्हते. मिस कॉल. त्या मॅरेला पाणी बॉटल घेऊन पाठव ना. गाड्या सुटल्या.
अरे त्याच्यात पैसे दिले त्याला पाणी बॉटल घेऊन पाठवून लेता कोरड पडली रे. आपली गाडी झाली वन साइडला अंतर दिलं गाडीना. गाड्या सुटल्या. एकदम प्रेक्षणीय लढत ना भाऊ. आतल्या बाहेर अंतर दिला. अंतर दिला 2. अरे बापरे काहीच अंतर झालं नाही भाऊ. शेवटले पुढे आणली त्यानं गाडी पण आतली गाडी झाली. गाड्या उडाल्या. गाड्या उडाल्या. गाडी चक्करली काय रे. एक गाडी आतली काय कोणती बाहेरची गाडी चक्करली. आतली गाडी काय पळती. आतली गाडी. गाड्या सुटल्या. कोणती म्हणा बाहेरची झाली. बाहेरची झाली. अरे वन साइड झाली बाहेरची. बाहेरची गाडी झाली भाऊ ही. गाड्या सुटल्या. आपली गाडी. सुंबळी करा सुंबळी. निघाली आतली गाडी निघाली वन साइड. येते की नाही गाडी पुढे. अरे गाडी गेली दोन्ही बाहेर गेल्या. दोन्ही अरे बादशाह बघासा पळतो एकटा. कुठे गेला काही नको. हा गेली गाडी सुटून गेली. कुठली गाडी. मनमाड धनेर का बैलच नाव काय. मल्हार. घोड्याचं राणा. कोण सोडत तुम्हाला. एरंडगाव. गाडी आतून झाली बाहेरून झाली. आतून झाली का अंतराव झाली ना. ड्रायव्हरचं नाव काय. हा कृष्णा पगारे. बर ठीक आहे. गाड्या सुटल्या. सारखे चालू नाही ना. एक दिला अंतर आतल्या गाडीनं. आतली गाडी पुढं म्हणजे पुढंच अजून पण. आतल्या गाड्या सुटल्या. हा बघी आतली गाडी भाऊ. 2 छकड्या 3 छकड्याचा अंतर दिला ना दादा. अरे तू सांगायचं सही भाई. बैलांचीच परत बैलांची. लय अंतर दिला गाडीना. गाड्या सुटल्या. बैलांच्या गाड्या. बैलांच्या गाड्या. बापरे लयच लढत झाली खतरनाक. गाड्या सुटल्या. गाड्या सुटल्या. आतली गाडी निघाली पुढं. आतली गाडी 100%. गाड्या सुटल्या. गाड्या सुटल्या. आंबेगाव अड्डा. नाद करायचा तर फक्त आंबेगावला. आंबेगाव सारखा विषय नाही. घोडा कसा बिपरला पण पळतोच अजून पण पाठीमध्ये. अरे रे एक गाडी बाहेरची बापरली. काय आतली गाडी झाली. आतली सिंगल एक काय ती गाडी डबल आहे.
डबल गाडी गाडी पुढे ये आतली गाडी काही होऊ शकतं भाऊ. अरे बाप गाड्या सुटल्या एकदम टॉपच्या गाड्या भाऊ. नाद खुळा विषय आतला बैल बा कसा पळतोय हरणासारखा. नाद खुळा विषय. अरे पिवळी निक्कॅप घाललेली त्यांना शिंगायला दिला. बाहेरच्या बैलांना अंतर दिला 100%. बाहेरचा बैल वन साइड बाहेर निघाला डायरेक्ट एक छकड्याचं अंतर देऊन. गाड्या सुटल्या. एक मिनिट थांबर का मला एक विचारायचं तुला. वारे एकदम जबरदस्त लढत काटकसर विषय लय अजून पण. बाहेरची गाडी निघाली पुढं निघाली लई अंतर दिला. झाली 100% बाहेरची गाडी झाली. सुटल्या रे गाड्या. अरे लय अंतर दिला रे आतल्या गाडीना. वन साइड भाष्य निघाला पुढं झाली ना आतली गाडी. आल्या रे गाड्या आंबेगाव अड्डा. वन साइड निघाला भाष्या पुढं. बाहेरची गाडी झाली बाहेरची.